गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। खडकवासला धरणातून मुठा नदीत 27,000 क्युसेस पाणी सोडले। अतिशय वेगाने हे पाणी पुण्याकडे नंतर पुढे उजनीकडे जात आहे। मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। सिंहगड रस्त्यावरील एकता नगर, द्वारका, जलपूजन सोसायट्यांसारख्या सखल भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत। पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेकडून नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा तसेच जनावरे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। खडकवासला धरणातून सोडलेले पाणी मुळा-मुठा नदीमार्गे पुढे भीमा नदीत जाते आणि त्यानंतर ते उजनी धरणात सोलापूर येथे जमा होते। मात्र खडकवासला ते उजनी हे अंतर मोठे असून हे पाणी उजनीपर्यंत पोहोचायला काही दिवसांचा कालावधी लागतो। सद्यस्थितीत उजनी धरणाचा साठा वाढण्यास या विसर्गामुळे मोठी मदत होणार आहे। खडकवासला साखळीतील 4ही धरणांमध्ये पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पाण्याची आवक झपाट्याने होत आहे। मंगळवारी सायंकाळी 5 वाजता 4ही धरणात 12.21 TMC म्हणजेच 41.88% पाणी साठा होता। बुधवारी सकाळी तो 13.97 TMC म्हणजे 47.92% पोहोचलाय। त्यामुळे अवघ्या 13 तासात धरण साखळीच्या साठ्यात 1.76 TMC आणि 6.4% वाढ झाली आहे। DCP पण चालू आहे मॅडम। पोलिसची पण लोक बोलवली आपण अनाउन्समेंट सगळं नगर सगळीकडे 3 वाजल्यापासून असं पाऊस घ्यायला। नमस्कार। आपल्याकडे सध्या धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस चालू आहे। खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे आणि 27,220 क्युसेक्स ते पाणी सोडलेलं आहे आता नदीपात्रामध्ये। नदीपात्रालगतच्या सगळ्या नागरिकांना मी सतर्क राहण्याची विनंती करते। आपली महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे। इथे सगळेजण ठिकठिकाणी नदीपात्रालगत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे थांबले लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळ्या परिस्थितीवरती। मी नागरिकांना विनंती करते की आपल्याकडे अजूनही अलर्ट आहे, पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे। तर कोणत्याही कारणामध्ये विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये, आवश्यकता असेल तरच पडावं आणि स्वतःची काळजी घ्यावी। कोणतीही अडचण असेल, कधी काही तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधावा। नगर वासियांना विनंती आहे, आपण कृपया आपल्या गाड्या काढून घ्या। धरण क्षेत्रामध्ये खूप पाऊस आहे, त्यामुळे नदी पात्रामध्ये जास्त पाणी सोडण्याची शक्यता आहे। सध्या पाणी जर आपल्या परिसरात आलं तर आपल्या गाड्या अडकून राहतील। मी सगळ्यांना इथे विनंती करते, कृपया आपण आपापल्या गाड्या काढून घ्या।